नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये सक्सेस स्टडी पॉइंट मध्ये. आज आहे आपला डे 7 आपल्या मॅथच्या बेसिक सिरीजचा. कोणत्याही स्कॉलरशिप साठी उपयुक्त असणारा सर्वात महत्वाचा टॉपिक आहे संख्या पद्धती, नंबर सिस्टम्स. आता संख्या किती प्रकारच्या असतात आपल्याला माहिती आहे. 1 पासून सुरू होतात आणि अनंतपर्यंत राहतात, पण त्याच्यामध्येही टाइप्स पडतात. तर ते टाइप कसे आहेत आपण आज बघणार आहोत. व्यवस्थित सगळं लेक्चर बघायचे आहेत, सगळ्या नोट्स काढायच्या आहेत आणि काही प्रॉब्लेम असला तर आमच्याशी संपर्क साधायचा. कळालं? त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. संख्या पद्धती म्हणजे प्रकार, नियम आणि 15 सराव प्रश्न आपण दिले आहेत. संख्या पद्धतीचे प्रकार, टाइप्स ऑफ नंबर. आता सर्वात अगोदरचा टाइप नंबर आहे तुम्हाला काय आहेत? नैसर्गिक संख्या. काय आहेत नैसर्गिक संख्या? नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर्सला कशाने डिनोट करतात? एन. एन या अक्षराने नॅचरल नंबरची काय होते? ओळख होते. जर फक्त एन दाखवलं तर तुम्ही सांगू शकता की एन म्हणजे काय आहेत? नॅचरल नंबर्स. कळालं? आता नॅचरल नंबर्स, नैसर्गिक संख्या काय असतात? लक्षात ठेवायचंय, ज्या 1 पासून सुरू होतात. नंबर्स कुठे संपत असतात का? नाही. तर लक्षात घ्या. आता हे नॅचरल नंबर्स आणि तुम्हाला होल नंबर्स हे दोन्ही एकाच याच्यात समजून सांगतो, म्हणून सेकंड पेज वर घेतलंय मी. लक्षात घ्या. आता नॅचरल नंबर कशाने डिनोट करतात? एन ने. होल नंबर कशाने डिनोट करतात? डब्ल्यू ने. बरोबर? डब्ल्यू ने काय करतात? होल नंबर डिनोट करतात. आता नॅचरल नंबर आणि होल नंबर काय? नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या. तर नैसर्गिक संख्या म्हणजे काय? ज्या 1 पासून सुरू होतात. 1 2 3 4 5 आणि ह्या कुठपर्यंत जातात? इन्फिनाइट. याचा अर्थ असा होतो की काय? अनंत, ज्या कधीही संपत नाही. ह्या कुठपर्यंत जातात? इन्फिनिटी पर्यंत, म्हणजे अनंतपर्यंत, ज्या कधीही संपत नाही. आणि होल नंबर मध्ये तसंच आहे. 0 1 2 3 4 आणि आपण कुठे? इन्फिनाइट पर्यंत. म्हणजे या 0 पासून होल म्हणजे काय? एक होल असतं ना. होल कसा असतो? गोल. मग होल म्हणजे गोल हे लक्षात ठेवायचं. 0. मग नॅचरल नंबर हे 1 पासून सुरू होतात. नैसर्गिक संख्या या 1 पासून सुरू होतात तर अनंतपर्यंत राहतात. आणि होल नंबर्स या 0 पासून सुरू होतात तर अनंतपर्यंत राहतात. कळालं? होल नंबर आणि नॅचरल नंबर मध्ये अशा प्रकारचा फरक आहे. होल नंबर आणि नॅचरल नंबर मध्ये एकाच अंकाचा फरक आहे, तो म्हणजे काय? 0. काय? 0. होल नंबर काय आणि नॅचरल नंबर काय हे तुम्हाला इथे समजलं असेल. नैसर्गिक संख्या म्हणजे काय? ज्या 1 पासून सुरू होतात आणि कधीही संपत नाही. या चिन्हाचा अर्थही लक्षात ठेवायचा. इन्फिनिटी, अनंत, ज्या कधीही संपत नाही. जर तुम्हाला माहिती असेल नंबर कुठे संपतायत हे मला कळवायचंय. कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं, सर या नंबरवर नंबर काय होतात? संपून जातात. कळालं? नॅचरल नंबर आणि होल नंबर याच्यावरून कळालं असतं. आता इंटिजर्स काय आहेत लक्षात ठेवायचं. आता इंटिजर्स म्हणलं की इंटिजर्स कशाने डिनोट करतात? झेड ने. आता तुम्ही अशा प्रकारची नंबर लाईन बघितली असेल. 0 1 2 3 4 1 -1 -2 -3 -4. आता लक्षात घ्या, याच्यामध्ये काय? इंटिजर्स म्हणजे पूर्णांक. पूर्णांकामध्ये काय काय येत असतं? उजव्या बाजूला राहतात पॉझिटिव्ह नंबर्स, डाव्या बाजूला राहतात निगेटिव्ह नंबर्स. मग आता पॉझिटिव्ह नंबर्स म्हणजे काय? हे पण नंबरचा प्रकार आहे. पॉझिटिव्ह म्हणजे काय? धन संख्या. निगेटिव्ह म्हणजे काय? ऋण संख्या. पॉझिटिव्ह नंबर्स, निगेटिव्ह नंबर्स आणि मध्यम भागी काय असतो? 0. आता हे पण चालतच राहतं इन्फिनाइट पर्यंत, हे पण चालतच राहतं इन्फिनाइट पर्यंत. म्हणजे इंटिजर्स मध्ये काय येतात? पॉझिटिव्ह नंबर्स येतात, निगेटिव्ह नंबर्स येतात आणि 0 येतो. कळलं? इंटिजर्स म्हणजे पूर्णांक म्हणजे पॉझिटिव्ह नंबर्स, निगेटिव्ह नंबर्स अँड 0. 0, ऋण संख्या, धन संख्या आणि या तीनही संख्या याच्यात येत असतात. हे 3 आहेत. तिसरा प्रकार काय होतात आपला? इंटिजर्स. त्याच्यानंतर समसंख्या. आता इवन नंबर. आता इवन नंबर आणि पुढे काय आहेत? ऑड नंबर. इवन आणि ऑड दोन्ही एक सोबत सांगतो. इवन आणि ऑड. आता तुम्हाला दिलं काय की ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग न जाणाऱ्या. आता 24 आहे. 24 ला 2 ने पूर्ण भाग जातो का? 2 1 बे 1 बे 2 - 2 0. 4 आला. 2 2 जा 4. म्हणजे याला काय झाला? 2 ने पूर्ण भाग गेला. म्हणजे ही 24 ही संख्या काय आहेत? समसंख्या आहेत. काय आहेत?
समसंख्या इवन नंबर. आणि 25 आहे, तर 25 ला 2 ने भाग दिला, 2 1 2, 0 बेक बे सॉरी, आणि 1 उरला. आता लक्षात घ्यायचं, मग ही कोणती आहे? विषम, ऑड. म्हणजे आता याचा अर्थ असा होतो की ज्या संख्येला भाग दिल्यावर, 2 ने भाग दिल्यावर खाली 0 येतं, बाकी 0 येते, उत्तर पूर्ण येतं, पूर्ण भाग जातो, अशा संख्यांना म्हणतात समसंख्या इवन नंबर्स. आणि ज्या संख्येला 2 ने भाग दिल्यावर बाकी 1 उरते, त्याला म्हणतात विषम संख्या, ऑड नंबर. हे झालं बुकिश लँग्वेज. आता आपल्या लँग्वेजने काय, जर एकक स्थानावर, काय एकक स्थान, एकक स्थानावर जर युनिट प्लेसवर 0 2 4 6 8 यापैकी एखादा संख्या आली, काय समसंख्या काय असतात? 0 2 4 6 8 यापैकी जर एकक स्थानावर ही याच्यापैकी एखादी संख्या आहे, कोणत्या कोणत्या? 0 2 4 6 8 यापैकी एखादी पण संख्या आहे, तर त्याला काय म्हणतो आपण? इवन नंबर, समसंख्या. आणि जर 1 3 5 7 9 जर एखाद्या संख्येच्या एकक स्थानी जर हे आहे 1 3 5 7 9, तर त्याला म्हणतात ऑड नंबर, विषम संख्या. कळालं? समसंख्या. असं पण ही पहिली मेथड झाली आपली की बाकी जर 0 उरला तर समसंख्या, बाकी जर 1 उरला तर विषम संख्या, ऑड नंबर. पण जर एकक स्थानावर 0 2 4 6 8 आहे आणि एकक स्थानावर 1 3 5 7 9 आहे, तर हे होतात सम, हे होतात विषम. असं तुम्ही लिहून घ्यायचं. अभाज्य संख्या, प्राईम नंबर्स. प्राईम नंबर्स खूप महत्वाचे आहेत. प्राईम नंबर्सवर खूप सारे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. आता लक्षात घ्यायचंय, ज्या संख्येला स्वतःने आणि 1 ने भाग जातो, अशा संख्यांना म्हणतात प्राईम नंबर्स. द नंबर्स विच इज डिव्हिजिबल बाय 1 अँड इटसेल्फ इज नोन ॲज प्राईम नंबर्स. म्हणजे इथे काय दिलेलं आहे? 11. 11ला 1 ने भाग जातो, सगळ्या संख्यांना 1 ने भाग जात असतो आणि 11 ने जातो. आता ह्या दोन संख्या सोडून 11ला कशानेच भाग जात नाही. आता जर आपण घेतलं 14, तर 14ला कशाने जातो? 1 ने जातो, 2 ने जातो, 7 ने जातो आणि 14 ने जातो. मग ही प्राईम नंबर असू शकते का? नाही. ही असू शकते कंपोजिट नंबर. याला काय म्हणतात? कंपोजिट नंबर. जे काही तुम्हाला पुढे येईल, ज्याला 1 आणि स्वतःने सोडून दुसऱ्या नंबरने भाग जातो, त्याला म्हणतात कंपोजिट नंबर. पण ज्या संख्यांना फक्त 1 ने आणि स्वतःने भाग जातो, आता 23 आहे, 23 या संख्येला पण 1 ने आणि स्वतः 23 ने भाग जातो. मग हे कोणतं आहेत? अभाज्य संख्या, म्हणजे प्राईम नंबर्स, मूळ संख्या म्हणतात त्याला. काय म्हणतात? मूळ संख्या. कोणत्या संख्या? मूळ संख्या. कळालं? अशा 1 ते 100 मध्ये किती आहेत? 25. 1 ते 100 मध्ये मूळ संख्या किती आहेत? 25. आजच्या होमवर्क मध्ये तुम्हाला हेच आहे की 1 ते 100 मधल्या 25 संख्या तुम्ही लिहून काढायच्या आहेत. आणि या कंपोजिट म्हणजे त्याला 1 ने आणि स्वतःने सोडून भाग जाणाऱ्या ह्या किती आहेत? 74. काय आहेत? 74. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ही दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची. मूळ संख्या किती आहेत? 25. कंपोजिट नंबर, सहमूळ संख्या किती आहे? सहमूळ म्हणतो, संयुक्त संख्या किती आहेत? 74. मग एक संख्या उरली, 25 आणि 74 किती झाले? 99. मग एक संख्या अशी आहे 1, जी कंपोजिटही नाही, जी मूळही नाही आणि संयुक्तही नाही. ती कंपोजिट पण नाही आणि संयुक्त पण नाही. हे झाल्या 100 संख्या. आता अजून एक पॉइंट लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला, चौथा, की 2 ही अशी एक संख्या आहे जी सममूळ संख्या आहे. म्हणजे जी संख्या सम पण आहेत आणि मूळ संख्या पण आहेत. बाकी सगळ्या काय आहेत? विषम संख्या आहेत. जेवढ्या पण मूळ संख्या आहेत सगळ्या काय आहेत? विषम संख्या आहेत. हे 4 पॉइंट तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत, लिहून घ्यायचे. पहिल्यापासून रिपीट सांगतोय. 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत, 1 ते 100 मध्ये 74 संयुक्त संख्या आहेत, 1 ही अशी एक संख्या आहे जी मूळही नाही आणि संयुक्त नाही, आणि 2 ही अशी संख्या आहे जी सममूळ संख्या आहे. म्हणजे सम पण आहे आणि मूळ संख्या पण आहे. कळालं? प्राईम नंबर. आता इथं संयुक्त संख्या तर तुम्हाला सांगितलंच मी.
को प्राईम नंबर्स. आता को प्राईम नंबर्स काय आहेत? काय दिलेले आहेत बघा. ज्या संख्यांना 2 पेक्षा जास्त विभाजक असतात. ज्या संख्यांना 2 पेक्षा जास्त विभाजक असतात. 2 पेक्षा जास्त म्हणजे काय? आता 4 आणि 6 आहेत. काय? 4. 4 ला 2 पेक्षा जास्त आहे. 1, 2, 4. म्हणजे काय? 1, 2, 3 विभाजक आहे. म्हणजे याला काय झालं? 2 पेक्षा जास्त आहे, मग त्याला म्हणतात समूळ संख्या. The numbers that have more than 2 divisors, composite number. बरोबर? सॉरी, संयुक्त संख्या आहे त्या. को प्राईम नंबर. 2 संख्यांचा HCF 1 असतो. म्हणजे 2 संख्यांमध्ये कॉमन नंबर 1 असतो. आता 8 चे विभाजक काय आहेत? 1, 2, 4, 8. 15 चे काय आहेत? 1, 3, 5, 15. हे काय आहेत? विभाजक आहेत. म्हणजे ह्या नंबरने त्यांना काय जातो? भाग जातो. तर याच्या दोघांमध्ये कॉमन काय आहेत? 1. अशा संख्या की ज्यांच्या विभाजकामध्ये, ज्यांच्या फॅक्टर्स मध्ये कॉमन डिजिट काय पाहिजे? 1. अशा संख्यांना म्हणतात सहभाज्य संख्या. म्हणजे काय? को प्राईम नंबर्स. ज्यांच्या याच्यामध्ये एकच कॉमन नंबर पाहिजे. आता 9 आहेत. 9 ला काय आहेत? 1, 3, 9. बरोबर. 10 आहेत. 1, 5, 2, 10. याच्यामध्ये पण काय आहेत? एक कॉमन आहे. कळालं? अशा संख्यांना म्हणतात परफेक्ट नंबर, जिच्या योग्य विभाजकांची संख्या इतकीच असते. म्हणजे काय? अ नंबर हु इज प्रॉपर डिवायझर अँड अप टू द नंबर इटसेल्फ. आता 6 आहे. आता बघा, परफेक्ट नंबर कशाला म्हणतात? 6. 1 + 2 + 3. बरोबर. मग त्याच्यानंतर 1 + 2 + 3 + 4 म्हणजे काय होतात? 1, 2, 3 आणि 3 6. 6 आणि 4 10. मग याच्या पुढची संख्या काय येईल? 10. त्याच्या पुढची संख्या येईल 4 मध्ये 5 मध्ये 15. त्याच्या पुढची संख्या काय येईल? 6, 21. या काय आहेत? परफेक्ट स्क्वेअर नंबर आहेत. आता आपल्याला क्वेश्चन आहे, सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? आता तुम्हाला सांगितलंय नैसर्गिक संख्या कुठून सुरू होतात? पूर्ण संख्या सुरू होतात 0 पासून. नैसर्गिक संख्या सुरू होतात 1 पासून. म्हणजे ऑप्शन नंबर बी काय तुमचा आन्सर. सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती? 1 मिनिट थांबायचं आहे, उत्तर पहिले सांगायचंय आणि मग नंतर परत व्हिडिओ सुरू करायचा. सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती? 0. खालीलपैकी समसंख्या कोणती? याच्यामध्ये संख्या समसंख्या कोणती? तुम्हाला पहिलेच सांगितलंय एकक स्थानावर काय येतं? 0, 2, 4, 6, 8. 0 नाहीये, 2 नाहीये, 4 आहे. म्हणजे ऑप्शन नंबर काय आहेत? क 24. खालीलपैकी विषम संख्या कोणती? आता विषम कोणती? 0, 2, 4, 6, 8 आहे. हो. 5, 25 म्हणजे ही काय आहेत? विषम संख्या आहेत. खालीलपैकी अभाज्य संख्या कोणती? अभाज्य संख्या म्हणजे मूळ संख्याला अभाज्य म्हटलं येतं. मूळ संख्या कोणती? 35 ला भाग जातो, 27 ला जातो, 9 त्रिक 27, 7 त्रिक 21, 7 5 35, 29. जर 29 संख्या, जर तुमचे 1 ते 100 मधल्या संख्या सर्व संख्या पाठ असतील मूळ संख्या, तर तुम्हाला हे सोपं जाईल. आता याच्या पुढे पण भरपूर सारे प्रश्न आहेत तुम्हाला. हे सर्व प्रश्न तुम्हाला जर सोडवायचे असेल आणि बघायचे असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल, समजला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचंय. कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला कळवायचं आहे. काही प्रॉब्लेम असला तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे, तिथून आम्हाला कळवत चला. तुमचा सर्व प्रॉब्लेमचे आम्ही सोल्युशन तुम्हाला देत चालू. काही प्रॉब्लेम असू द्या, आम्हाला सांगत चला आणि आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.